वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज लोकसभेत होणार सादर। सत्ताधाऱ्यांकडून खासदारांना व्हीप जारी, तर सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून चर्चा होण्याची शक्यता। नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे। कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून ते कोणता निर्णय घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष। मंत्रिमंडळ विस्तार होऊन उलटले 24 तास, अजूनही मंत्री खात्यांच्या प्रतीक्षेत। तीनही नेते वेगवेगळ्या ठिकाणी। बैठक कधी होणार? विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस ऍक्शन मोडवर। नागपुरात रमेश चन्नीथलांच्या उपस्थितीत आज काँग्रेस आमदारांची बैठक, तर पराभूत उमेदवारांशीही साधणार संवाद। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। शरद पवार पक्षानं केलेल्या याचिकेवर कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी। मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात। आज सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची करणार घोषणा। आंतरवाली सराटीत होणार महत्वाची बैठक। सोलापुरात अज्ञातानं एसटी बस जाळली। परभणीच्या घटनेचे राज्यभरात पडसाद। सोलापूर शहर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस हा बीडमधील सरपंच हत्या आणि परभणीमध्ये संविधानाचा जो अपमान करण्यात आला त्या संदर्भात आजचा दुसरा दिवस गाजण्याची शक्यता आहे। बीड आणि परभणीचा मुद्दा विधानसभेमध्ये आज येण्याची शक्यता आणि दोन्ही या विषयांवरती चर्चेची मागणी विरोधकांनी केलेली आहे आणि सरकारकडनं चर्चेची तयारी सुद्धा दर्शवण्यात आली आहे। त्यामुळे हे दोन मुद्दे आज विधानसभेत गाजण्याची चिन्ह आहेत। या दोन्ही विषयांवरती विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे आणि सरकार देखील या चर्चेसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस कोणकोणत्या मुद्द्यांनी गाजणार? श्वेता, खरं तर अधिवेशनाचा हा आजचा दुसरा दिवस आहे। नागपूरमधली थंडी जी आहे ती आता दिवसेंदिवस कडाक्याची होतं आणि त्यासोबतच आजचं नागपूरचं राजकीय वातावरण तापणार आहे, कारण परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनेवरून जे आहे ते आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे आहे ते विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण विरोधकांनी जे आहे ते विधानसभेमध्ये जे आहे ते स्थगन प्रस्ताव मांडलेला आणि या स्थगन प्रस्तावावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे। काल ही चर्चा जी आहे ती नाकारली होती, त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीवरून जे आहे ते चर्चा होण्याची शक्यता आणि आजचं विधानसभेचं कामकाज जे आहे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे। त्याआधी जे आहे ते विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर देखील याच मुद्द्याला घेऊन आंदोलन केलं जाऊ शकतं। काल ईव्हीएमच्या मुद्द्यावर आंदोलन झालं होतं, मात्र आज परभणी आणि बीडच्या घटनेवर घेऊन जे आहे ते विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक आंदोलन करतील अशी शक्यता आहे। त्यामुळे आज दोन्ही सभागृहामध्ये काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये कुठल्याही दोषीला जे आहे ते जवळ घेतलं जाणार नाही आणि कडक शिक्षा केली जाईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यावर विरोधकांचं समाधान झालं नव्हतं। त्यामुळे आज विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी जे आहे ते या मुद्द्याला घेऊन विरोधक जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल। सोबतच गेले 2 वर्ष विधान परिषदेच्या सभापतीची निवड जी आहे ती झालेली नव्हती, त्यामुळे त्या निवडीचा आज कार्यक्रम जाहीर होऊ शकतो। त्यामुळे जर तो कार्यक्रम जाहीर झाला तर विधान परिषदेच्या सभापती पद नेमकं महायुतीमध्ये कुठल्या पक्षाकडे जातं हे देखील पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे आजच्या या सगळ्या दिवसभराच्या कामकाजामध्ये। बरोबर आहे उदय, आणि धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सभागृहाचं कामकाज जेव्हा सुरू होईल त्यावेळेला आपल्याला कळेलच नेमकं काय होतंय, आज कोणते मुद्दे येत आहेत चर्चेसाठी। यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, विधान परिषद सभापती निवडणूक या अधिवेशनामध्येच होणार आहे। आज विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल। गेल्या 2 वर्षांपासून विधान परिषद सभापतीपद रिक्त आहे, त्यामुळे विधान परिषद नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, विधान परिषद सभापती कोण बनणार हे आज स्पष्ट होईल आणि यासाठीची निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होईल। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आहेत। तुषार, आतापर्यंत उपसभापती नीलम गोरेच कामकाज बघतायत, मात्र सभापती निवड कधी आणि कशी होणार? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर राज्याच्या विधिमंडळामध्ये सध्या अध्यक्ष हे
राहुल नार्वेकर आहे, तर या ठिकाणी जे वरचं सभागृह म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे विधान परिषद. विधान परिषदेमध्ये सध्या उपसभापती म्हणून नीलम गोरे कामकाज पाहतात. मात्र रामराजे निंबाळकर निवृत्त झाल्यानंतर त्या सभागृहामध्ये गेल्या 2 वर्षांपासून एकही निवडणूक होऊ शकलेली नाहीये. आता विधान परिषदेच्या कामकाजाला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे आणि विधान परिषद कामकाज पत्रिकेमध्ये प्रामुख्याने सभापती निवडणुकीच्या कार्यक्रमासंदर्भामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज उपसभापती नीलम गोरे सभापतीच्या निवडी संदर्भामध्ये आज प्रामुख्याने घोषणा करताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी एक बैठक पार पडेल आणि या घोषणेमध्ये आज कार्यक्रम पत्रिकेमध्ये आज शेड्यूल होईल की सभापतींची निवडणूक कधी होईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर सभापती पदासाठी महायुतीमध्ये प्रामुख्याने हे सभापती पद भाजपा किंवा शिवसेना या 2 पक्षांपैकी एखाद्या वाट्याला जाऊ शकतं. कारण की वरच्या सभागृहामध्ये भाजपाचे आमदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे अर्थात शिवसेना या पक्षाचा. मात्र महायुतीमध्ये या सगळ्या सत्ता स्थापनेमध्ये सभापती पद हे जर शिवसेनेच्या वाट्याला गेलं तर नीलम गोरे यांचं नाव अधिक चर्चेत आहे. नीलम गोरे यांची निवड बिनविरोध होऊ शकते. मात्र जर भाजपाकडे या संदर्भात जर विचार केला गेला तर भाजपाकडून 2 ते 3 नावं सभापती पदासाठी चर्चेमध्ये आहेत. त्यामधलं पहिलं नाव म्हणजे राम शिंदे यांचं नाव आहे. त्यानंतरचं नाव आहे म्हणजे निरंजन डावखरे यांचं नाव आहे आणि त्यानंतरचं नाव आहे म्हणजे प्रवीण दरेकर यांचं. ही 3 नावं सभापती पदासाठी भाजपाकडून चर्चेत आहे. तर शिवसेनेकडून महिला म्हणून या ठिकाणी ज्या उपसभापती आहेत नीलम गोरे त्या एकमेव आपल्याला चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तुषार, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि आता बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नागपुरात पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अधिवेशनात बीड आणि परभणीतील मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. नागपुरातील विधिमंडळाचं अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकला गेलेत. आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून भुजबळ निर्णय घेणार आहेत. मंत्रिमंडळात डावलल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. तर दुसरीकडे समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची आज नागपुरात विशेष बैठक होणार आहे. विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेस ऍक्शन मोडवर आली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासोबतच पटोले आमदारांशी संवाद साधून मंथन करतील. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत नाराज आहेत. नाराज सावंतांनी आपला फेसबुक डीपी आणि कव्हर फोटो बदललाय. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह देखील हटवलंय. डीपी आणि कव्हर फोटोला फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून तानाजी सावंतांनी स्वतःचा शिवसैनिक असा उल्लेख केलाय. रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री करा अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शरद पवार पक्षानं केलेल्या याचिकेवर कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होईल. मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले. दंतलवारी सराटीमध्ये बैठक घेऊन जरांगे आज सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करतील. धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे परांडा तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. तर अंतिम निर्णय तानाजी सावंत यांच्यावरती सोपवला गेलाय. एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारनं वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणीच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी सरकार आज लोकसभेमध्ये विधेयक मांडणार आहे. वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडलं गेल्यानंतर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. राज्यघटनेतील 129व्या दुरुस्तीचं हे विधेयक कायदा मंत्री राम मेघवाल लोकसभेमध्ये मांडतील अशी शक्यता आहे. तर आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजपकडनं सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय.